नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मुलांचा खेळण्यांचा अतिरेक कसा थांबवायचा आणि मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवय कशी लावायची. आज मला सांगा, तुमच्याही घरात खेळण्यांचा ढीग साचलाय का? बेडखाली, कपाटाखाली, सोफ्याखाली सगळीकडे खेळणीच खेळणी. तरी सुद्धा आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो तेव्हा आपलं मूल मला तेच नवीन खेळणं हवंय असं म्हणून हट्ट करतं, हो ना? आणि आपणही काय करतो, मुलांना ती गोष्ट घेऊन देतो. का तर आपल्याला ते भांडण नको असतं, रडारड नको असते, मुलांचं लोळणं नको असतं, म्हणून आपण मुलांना चटकन ती वस्तू घेऊन देतो. पण होतं काय, 2 तासामध्येच घरी गेल्यानंतर ते खेळणं कोपऱ्यात पडलेलं असतं. आपण जेव्हा मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत जातो तेव्हा मुलांना नाही ऐकण्याची सवयच राहत नाही. आणि परत जेव्हा भविष्यामध्ये त्यांना नाही हा शब्द ऐकायला भेटतो तेव्हा तो त्यांना सहन होत नाही. त्यामुळं आज आपल्या या एपिसोडमध्ये मुलांचा खेळण्याचा अतिरेक कसा थांबवायचा आणि मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवय कशी लावायची हे पाहणार आहोत. त्याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. आपण अनेकदा एका गिल्टमध्ये जगत असतो. आपण नोकरीमध्ये व्यस्त असतो आणि आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळं त्या बदल्यात आपण काय करतो, मुलांना महागडी खेळणी आणून देतो. त्यामुळं आपल्याला काय वाटतं की यामुळं मुलं खुश होतील. पण मानसशास्त्र असं सांगतं की मुलांकडे जेवढी जास्त खेळणी असतात तेवढी मुलांची एकाग्रता आणि कल्पनाशक्ती कमी होत जाते. कारण मुलांना तेव्हा मुलांकडे बरेच पर्याय असतात. त्यामुळे ते एकाच खेळण्याशी जास्त वेळ खेळत नाहीत. आपण प्रत्येक वेळेस मुलांना जी हवी ती वस्तू दिल्यामुळं त्यांना नाही हा शब्द ऐकण्याची सवयच राहत नाही. यामुळं पुढं जेव्हा आयुष्यामध्ये त्यांना आयुष्य नाही म्हणतं तेव्हा मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळं मुलांना नाही या शब्दाची सवय असणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचंही आहे. चला मग बघूयात ते 3 प्रॅक्टिकल उपाय कोणते ज्यामुळं आपल्या मुलांच्या खेळण्याचा अतिरेक थांबेल आणि मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवय लागेल. प्रॅक्टिकल उपाय पहिला, टॉय रोटेशनचा नियम वापरा. आपल्या घरामध्ये भरपूर खेळणी असतात. ती सगळी खेळणी एकत्र करा. ती खेळणी 4-5 भागांमध्ये वेगवेगळी करा. त्यातली फक्त 4 ते 5 खेळणीच बाहेर काढा. बाकीची सगळी कपाटामध्ये ठेवून टाका. त्या 4-5 खेळण्यांमध्ये सुद्धा 1-2 खेळणी शैक्षणिक खेळणी घ्या आणि मुलांना ती खेळणी खेळायला द्या. पुढच्या आठवड्यात ती 4-5 खेळणी कपाटात ठेवा आणि त्यातली नवीन 4-5 खेळणी बाहेर खेळायला काढा. त्यातही 1-2 शैक्षणिक खेळणी असू द्या. जेणे काय होईल, मुलांना तीच जुनी खेळणी पण ती नवीन म्हणून खेळतील आणि तीच खेळणी बघून मुलं कंटाळणारही नाहीत. आणि वेगवेगळी खेळणी दिल्यामुळं मुलांची त्या खेळण्यांमध्ये थोडीच खेळणी असल्यामुळं एकाग्रताही वाढेल. शैक्षणिक खेळण्यांमुळं काय होईल, मुलांची तिथं आवडही निर्माण होईल आणि त्यांचं अभ्यासातही लक्ष लागेल. या नियमाचा तुम्ही घरामध्ये वापर करा. नक्कीच खेळण्यांचा अतिरेक थांबेल. आता प्रॅक्टिकल उपाय 2, नाही म्हणजे नाही यावर ठाम राहा. आपण काय करतो, मुलांनी एखादी वस्तू मागितली की लगेचच ती त्याला आणून देतो. त्याऐवजी आपण ज्यावेळेस एखाद्या दुकानामध्ये जातो आणि तुमचं मूल मला हेच खेळणं नवीन हवं आहे असं म्हणून हट्ट करतं, त्यावेळेस त्याला शांतपणे पण ठाम सांगा, आपण इथे खेळणी घेण्यासाठी आलेलं नाही, त्याच्यामुळं मी तुला कोणतंही खेळणं घेणार नाही. यावर काय होईल, मूल रडेल, चिडेल, लोळेल. त्यावेळी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. मूल रडलं म्हणून आपण त्याला ज्यावेळेस खेळणं घेऊन देतो त्यावेळेस पुढं जाऊन या रडण्याचा वापर मुलगा शस्त्र म्हणून वापर करतो. त्यामुळं तुम्ही तुमच्या नाहीवरच ठाम राहा.
जेणे की मुलांच्या हेही लक्षात येईल की आता रडण्यानं काहीही साध्य होणार नाही, काहीही त्याचा फायदा होणार नाही आणि मुलांना या गोष्टीमुळं नाही हा शब्द ऐकण्याची सवय व्हायला लागेल. प्रॅक्टिकल उपाय 3. मुलांना वस्तू देण्याऐवजी अनुभवांची भेट द्या. ज्यावेळेस मुलांचा वाढदिवस असतो किंवा त्यांनी खूप एखादं छान काम केलेलं असतं, त्यावेळेस आपण त्यांना एखादं गिफ्ट द्यायचं प्लॅन करतो. मग त्याला एखादी वस्तू गिफ्ट करण्याऐवजी किंवा त्याला एखादं खेळणं गिफ्ट देण्याऐवजी त्यावेळी त्याला एखाद्या प्राणी संग्रहालयाला भेट द्या किंवा वस्तू संग्रहालयाला भेट द्या किंवा त्याला एखाद्या बागेत घेऊन जा किंवा एखाद्या ट्रेकिंगला घेऊन जा किंवा किल्ले बघायला घेऊन जा. ह्या पद्धतीनं तुम्ही जर का मुलांना घेऊन गेला तर त्यांना वेगवेगळे अनुभव येतील, वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि त्यातून मुलं वेगवेगळ्या गोष्टी शिकतीलही. कसं आहे पालकांनो, खेळण्यांचा अनुभव किंवा खेळण्यांचा वापर हा काही तासांचा असतो, पण अनुभवांची ठेवण ही आयुष्यभरासाठी मनामध्ये कोरली जाते. शेवटी एवढंच सांगेन पालकांनो, वस्तूची किंमत कळण्याआधी त्याचं मूल्य आधी मुलांना कळणं खूप गरजेचं आहे आणि आत्तापासूनच मुलांना जर का नाही ऐकण्याची सवय आपण आत्तापासून लावली तर मुलं आयुष्यामध्ये एक खंबीर व्यक्ती बनू शकतील. नक्कीच हे 3 प्रॅक्टिकल उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच मुलांचा खेळण्याचा अतिरेकही कमी होईल आणि हळूहळू मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवयही लागेल. तुमचं मूल ही दुकानात गेल्यानंतर नवीन खेळण्यासाठी हट्ट करतं का? खाली कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ह्या मनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.